जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, पोलीस उपाध्यक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्हे असतात? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर पहा, पोलीस उपाध्यक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्ह असतात? तर पहा, याचं उत्तर आहे बी, 3 स्टार असतात। कोणते चिन्ह असतात? 3 स्टार असतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, PSI आणि DSP या पदाची निवड कोणामार्फत केली जाते? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर PSI आणि DSP या पदाची निवड कोणामार्फत केली जाते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSC द्वारे PSI आणि DSP या पदाची निवड केली जाते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालय आहे? तर पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालय आहे? खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे बी, 12। किती? 12 पोलीस आयुक्तालय आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात पोलीस वाहनावर महिला वाहन चालक नेमणारा महाराष्ट्रातील पहिला पोलीस जिल्हा कोणता आहे? तर पहा, ग्रामीण भागामध्ये पोलीस वाहनावर महिला वाहन चालक नेमणारा महाराष्ट्रातील पहिला पोलीस जिल्हा कोणता आहे? तर खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे रायगड। कोणता जिल्हा आहे? रायगड हा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, याचं उत्तर आहे 1974। कधी? 1974ला महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पोलीस दलातील सर्वात खालचा पद कोणते आहे? तर पहा, पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पोलीस शिपाई। कोणते आहे? पोलीस शिपाई। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर पहा, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर सय्यद अहमद खान। कोणी दिली? सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पहा, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आगा खान। कोण होते? आगा खान होते। ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आगा खान होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग व ब्रॅकेट या क्रांतिकारकांनी 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले? तर पहा, भगतसिंग सोबत कोणते क्रांतिकारी होते की त्यांनी कायदेमंडळावर बॉम्ब फेकले होते? तर कधी? 8 एप्रिल 1929ला। तर खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे बटुकेश्वर दत्त। कोण होते? बटुकेश्वर दत्त। भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या क्रांतिकारकांनी 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, मद्रास प्रांतात ब्रॅकेट या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार केला? तर पहा, ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्यांना कोणी ठार केला? तर पहा, याचं उत्तर आहे वाची अय्यर। कोण? मद्रास प्रांतात वाची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, गोबी वाळवंट 2 देशाच्या सीमारेषांना वेगळा करतो, त्यामध्ये मंगोलिया आहे, तर दुसरा देश कोणता आहे? तर पहा, मंगोलिया व हे दुसरा देश आहे, त्या देशांना गोबी हे वाळवंट वेगळा करतो, तो दुसरा देश कोणता आहे? तर पहा, दुसरा देश हे चीन आहे। मंगोलिया व चीन या 2 देशांना गोबी वाळवंट वेगळा करतो, हे सीमारेषा आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, सॅडल हे सर्वोच्च शिखर कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, सॅडल हे सर्वोच्च शिखर कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, याचं उत्तर आहे अंदमान निकोबार। कुठे आहे? अंदमान निकोबार या ठिकाणी आहे।
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या आणि लाईकसुद्धा करून द्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPची स्थापना केव्हा करण्यात आली? तर पहा, भारतीय जनता पक्ष BJPची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा 1980ला. कधी? 1980ला भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पक्षांतर बंदी कायदा केव्हा अंमलात आला? अंमलात आला विचारला आहे, तर पक्षांतर बंदी कायदा कधी अंमलात आला? तर पहा, याचं उत्तर आहे 1 मार्च 1986ला. कधी? 1 मार्च 1986ला पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला किंवा अंमलात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पहा, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे बाळ गंगाधर खेर. कोण होते? मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर हे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? तर पहा, महाराष्ट्राच्या पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? खालील काही ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. कोण होते? विजयालक्ष्मी पंडित. महाराष्ट्राच्या पहिली महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित होत्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर पहा, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? तर 1 जानेवारी 1995ला. कधी? 1 जानेवारी 1995ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात? तर पहा, कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात? तर पहा, याचं उत्तर आहे बी, CDR. CDR या कोणत्या CDRला या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात. इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे हा. सॉरी, CDR नाही, SDR आहे, SDR. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी किती सदस्याच्या पाठिंबाची गरज असते? तर पहा, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी किती सदस्याच्या पाठिंबाची गरज असते? तर 50. किती? 50. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी 50 सदस्याची पाठिंब्याची गरज असते. किती? तर 50. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते? तर पहा, जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते? तर किती दिवस ठेवू शकते? 14 दिवस. किती? 14 दिवस. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्याची नियुक्ती केली जाऊ शकते किंवा करतात ते? तर पहा, भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्याची नियुक्ती केली जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे 12. किती? 12. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शून्य प्रहर हा कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा संसदीय कामकाजातील भाग ब्रॅकेट नंतर येतो. तर पहा, शून्य प्रहर कशानंतर येतो? तर प्रश्नोत्तर तासानंतर. कशानंतर? प्रश्नोत्तर तासानंतर शून्य प्रहर हा कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा संसदीय कामकाजातील भाग प्रश्नोत्तर तासानंतर येतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर पहा, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होते? तर कोणते आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. कोणते उद्यान आहे? भारतीय सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होते? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क किंवा जिम कॉर्बेट उद्यान. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, AB रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर पहा, AB रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर पहा, याचं उत्तर येणार आहे C, म्हणजे स्टॅनली व डिकास्टोला या दोघांनी मिळून AB रक्तगटाचा शोध केला. कोणी? स्टॅनली व डिकास्टोला.
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे व हे शेवटचा प्रश्न आहे. मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर पहा, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर चेतापेशी. कोणती आहे? चेतापेशी. मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कोणती आहे? तर चेतापेशी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.